आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्याचा दौरा करण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यामध्ये सुनेत्रा पवार या राज्याच्या दौऱ्यावर जाणार असं कळतंय। पक्ष नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार यांचा हा दौरा असेल असं कळतंय। एकीकडे आमदारांमध्ये बळ आणण्यासाठीच त्या उपमुख्यमंत्री झाल्याचं भाजपच्या आमदारांनी सांगितले, तर दुसरीकडे आता त्या पुढच्या महिन्यामध्ये राज्य दौरा करणार असं कळतंय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? सुनेत्रा पवार पुढच्या महिन्यांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय बैठका आणि काही पक्षाच्या संदर्भामध्ये दौरा करण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे। गेले काही दिवस त्यांचे 2-3 दिवसाचे कार्यक्रम जर पाहिले तर त्यांनी कराडला गेले, त्यानंतरनं अजितदादांबरोबर जे अपघातात निधन झालेले त्यांचे सुरक्षा रक्षक होते त्यांच्या परिवारांना भेट दिलेली आहे आणि पुढचे काही दिवस ते बारामतीतच थांबतील। सोमवार किंवा मंगळवार मुंबईमधील पहिले प्रशासकीय बैठकांना ते अधिकृतरित्या चार्ज घेतल्याचं सांगण्यात जातंय आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा दौरा करण्याची शक्यता आहे। अर्थात प्रशासकीय हा दौरा असेलच, पण त्याचवेळी संघटनात्मक सुद्धा जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे राहणार आहे। त्यांच्यावर आलेलं जे संकट आहे त्याला सावरून त्यांना संघटना बांधणी परत एकदा लक्ष घालावं लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या घडामोडी फार महत्त्वाच्या राहणार आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।